बीड सरपंच हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणाच्या निषेधार्थच राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद राहणार आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना कराव्यात अशी मागणीच अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे। 9 जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये श्रद्धांजलीही वाहिली जाईल। सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत। तर याच बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सुद्धा मोर्चा निघणार आहे। सकल मराठा समाज आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढणार आहे। लाल महालापासून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित असतील। तर या संदर्भातच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। आपण थेट जाऊयात। सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी पुण्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोर्चाचा मार्ग लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, अपोलो थिएटर, केम हॉस्पिटल, समर्थ पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी असा मार्ग असणार आहे। आणि या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव, त्याचबरोबर इतर बांधव जे आहेत तेही या मोर्चासाठी उपस्थित राहतील। आणि या ठिकाणी एक रथ जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या रथामधून हा मोर्चा जो आहे तो पुढे निघणार आहे। हा जन आक्रोश मोर्चा आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। वैभवी देशमुख या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे आणि ती पुण्यामध्ये या मोर्चात सहभागी होणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर आव्हाड, साम टीव्ही।